नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत. त्यामुळे अजिबात वेळ वाया न घालवता पटापट व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन पटापट मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आजचा व्हिडिओ हा आपला खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे, कारण आजच्या भागामध्ये आता मानसीला घरी परत आणण्यासाठी तेजसची मदत करायला आलेले आहेत स्वतः संपतराव. आता संपतराव आलेले तर आहेत, पण पहिलं तर तेजसला वाटत असतं की हा सगळा त्याचा भास आहे. आता हे सगळं खरं आहे की हा एक तेजसचा भास आहे, हे सगळं जाणून घेणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर दुसरीकडे लुटायला आलेल्या चोराला मानसी तिच्या अंगावरचे सगळे दागिने काढून देते. इवन ती तिचं मंगळसूत्रसुद्धा काढून त्या चोराला देत असते. चोरालासुद्धा आश्चर्य वाटतं आणि चोर ही बाई वेडी झाली असं म्हणत तिकडनं पळून जायला लागतो. तर दुसरीकडे आता मानसी ही गीता वहिनीच्या घरी राहायला आलेली असते. आता गीता वहिनी मानसीला घरात राहायला घेणार का, की ती तिला तिकडनं जायला लावणार? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला सांगा. पण व्हिडिओ हा पूर्ण पहा, कारण व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे की गीता वहिनी मानसीला घरी ठेवून घेणार की नाही. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपल्या व्हिडिओला. पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. तर थोडं तुझं थोडं माझं या आत्तापर्यंतच्या भागांमध्ये आपण पाहिलं आहे की आता तेजसला मदत करण्यासाठी संपतराव आलेले आहेत, कारण त्यांना मानसी आणि तेजस या दोघांचाही सुखाचा आणि एकत्र संसार बघायचा आहे. मानसीने घर सोडून गेल्यामुळे संपतरावांना खाली यावं लागले. तर आता इकडे तेजस हा संपतरावांच्या समोर जाऊन उभा असतो आणि तो त्यांना विचारतो, संपतराव तुम्ही इथे? त्यावर संपतराव सांगत असतात की मग लेकीचा संसार सुखी झाल्याशिवाय बापाला मोक्ष मिळत नाही, चैन येत नाही ना जीवाला. पण आता खाली आलोच आहे, तर लेकीकडून आणि जावयाकडून सर्व इच्छा मी पूर्ण करून घेणार आहे, असं सुद्धा संपतराव आता तेजसला सांगतात. आता हे ऐकून तेजस हा खुश होतो, तर संपतराव हे त्याच्या डोक्यावरती हात ठेवतात. तेजसच्या लक्षात येतं की संपतराव तर मेलेत, ते परत येणं शक्य नाही. मग तो विचार करतो की याचा अर्थ मला भास होत आहे, मला एवढं गिल्ट आलं आहे की मला संपतरावांचे भास व्हायला लागलेत, भासच आहे हा, असा विचार करत तेजस तिकडनं मागे झालेला असतो. आता संपतराव ही त्याच्यासमोरून गायब झालेली असल्या कारणामुळे त्याला वाटतं की हा आपला भास होता. मग तो जेव्हा मागे फिरतो तेव्हा संपतराव हे त्याला सांगत असतात की मी इथे आहे तेजसराव. त्यावर तेजस म्हणतो, याचा अर्थ खरंच संपतराव तुम्ही आलाय? आणि मग तेजस हा संपतरावांच्या समोर जातो आणि हात जोडून त्यांची माफी मागायला लागतो. संपतराव मला माफ करा, मी चुकीचं वागलो, खरंच आज मी सगळ्या गोष्टींची तुमच्यापुढे कबुली देणार आहे, असं म्हणून आता इकडे तेजस हा गुडघ्यांवर बसलेला असतो आणि आता त्याने सांगायला सुरुवात केलेली असते की मी सगळ्यात अगोदर तुम्हाला पाडगावमध्ये गाड्यांच्या शोरूममध्ये रोख रक्कम देताना गाडी घेऊन जाताना पाहिलं होतं. 30 लाख रुपये देऊन तुम्ही गाडी घेतली होती. मला वाटलं काळा पैसा आहे, कुठून तरी वाईट मार्गाने येत असेल, म्हणून मी तुमच्याकडून 2 लाख रुपये घेऊन गायत्री वहिनींना द्यायचं ठरवलं. पण मग ज्यावेळेस मी तुम्हाला लुबाडायला आलो तुमच्या गावी पाडगावला, त्यावेळेस मला कळलं की तुमची परिस्थिती खूप वाईट आहे. तुमचं घर गहाण आहे बाप्पा शेठकडे, तुमची वीटभट्टीसुद्धा गहाण आहे. मग मी तुम्हाला लुटायचा प्लॅन कॅन्सल केला आणि तुमच्या आयुष्यातून निघून जायचं ठरवलं. पण मग कळलं की तुमच्या मुलीचं म्हणजेच लकीच्या आमचं लग्न ज्या वीटभट्टीच्या ऑर्डरमधल्या पैशातून होणार होतं, ती ऑर्डर तुम्हाला मिळालीच नाही, कॅन्सल झाली. आणि लकीची आमची इच्छा होती की तुम्हालाच ती ऑर्डर मिळावी. मग काय, मी कळत नकळत ती ऑर्डर तुम्हाला मिळवून देण्याची जबाबदारी स्वतःवरती घेतली. आणि मग हळूहळू मी तुमच्या कुटुंबामध्ये इन्व्हॉल्व व्हायला लागलो. ते नकली दागिने आणायची आयडियासुद्धा माझीच होती, पण तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी सांगितलं नाही या गोष्टी. मला खरंच माफ करा संपतराव, असं म्हणत आता तेजस हा हात जोडतो आणि वरती बघतो तर काय, संपतराव गायब झालेले असतात. तेजस विचार करतो की मला भासच झाला होता. इतक्यात मागून संपतराव म्हणतात, इथे आहे मी तेजसराव. त्याबरोबर लगेच आता तेजस हा तिकडे येतो. तर संपतराव म्हणत असतात की काय हो तेजसराव, काय हा फोटो बनवून आणलाय माझा, किती साधा आहे. अहो, मेलेल्या माणसाचा किती राजबिंडा फोटो लावायचा असतो, नाहीतर तुमच्या घरात कोण आलं तर त्याला वाटेल अरे कोणाचा फोटो लावला हा. तर तेजस म्हणत असतो, संपतराव तुम्ही माझं ऐकलंत का, मी काय बोललो ते? त्यावर संपतराव सांगत असतात की हो, मी सगळं ऐकलं तुमचं तेजसराव.
आणि मला सगळं मान्यसुद्धा आहे. पण माझं ऐका, मी तुम्हाला इथे मदत करण्यासाठी आलो आहे. मनुताई घरी परत येणार, नक्की येणार आणि हा माझा शब्द आहे. त्यासाठीच तर मी इथे आलो आहे. त्याबरोबर हे ऐकून आता लगेचच तेजसलासुद्धा बरं वाटतं. तर आता पुढे तेजस हा त्यांना म्हणत असतो, पण संपतराव, मी तुम्हाला फसवलं. त्यावर संपतराव म्हणायला लागतात की तुम्ही मला फसवलं, तुम्ही मला लुबाडायला आला. हे जितकं सत्य आहे ना, तितकंच मोठं सत्य हे सुद्धा आहे की तुम्ही माझ्या मुलीवरती खूप मनापासून प्रेम करता आणि तिच्यासाठी तुम्ही काहीही करायला सहज तयार व्हाल. त्याचबरोबर तुम्ही तिच्यावर प्रेम करताच म्हणून मी तिचा हात तुमच्या हातात दिला होता. ही गोष्ट तुमच्या लक्षात आहे ना तेजसराव? आता मात्र तेजस हा सांगत असतो, पण मानसीच घर सोडून आता गेले आहेत. तर दुसरीकडे मानसी ही अंधारातून रात्रीची एकटीच चाललेली असते. अंधार असतो चहूबाजूला, रस्त्यात कोणी एक माणूससुद्धा नसतो. इतक्यात एक चोर तिकडे येतो. आता तो चोर मानसीला चाकू दाखवत म्हणतो, आरडाओरडा केलास ना तर इथेच मारून टाकेन. तुझ्याकडे जे काही सोनं नाणं पैसे आहेत सगळं मला ताबडतोब दे. त्यावर मानसी ही त्या चोराला म्हणत असते, हे लकी चार्म हे आहे माझ्याकडे. हे मला माझ्या बाबांनी दिलं होतं. हो, मी हे ज्या माणसाला देईन ना तो खरंच तो खूप लकी होतो. त्याला लकी ठरतं हे घे, हे घे. पण माझे बाबा आता माझ्या आयुष्यात नाही आहेत. हे घे. त्यावर तो माणूस लगेच म्हणायला लागतो की हे नाही, मला पैसे हवे, दागिने हवे. त्यावर लगेच मानसी म्हणते, पैसे दागिने हो आहेत ना, माझ्याकडे पैसे दागिनेसुद्धा आहेत. आजच माझं लग्न झालं ना, आहेत माझ्याकडे पैसे आहेत, दागिने आहेत. आणि मग ती लगेचच तिच्या जवळच्या बॅगेतले दागिने काढून त्या गुंडाला द्यायला लागते. तर आता पुढे तो म्हणत असतो की अजून काय तुझ्याकडे? मला मौल्यवान वस्तू की हव्यात. त्यावर लगेच मानसी तिच्या मंगळसूत्राला हात लावत म्हणते, हे घे, हे मौल्यवान, हे माझं मंगळसूत्र, हे घे. आजच माझं लग्न झालं. नात्याचं पावित्र्य सिद्ध करण्यासाठी मी परीक्षासुद्धा दिली आणि त्यात पाससुद्धा झाले. पण आपल्या जोडीदाराला ओळखण्यात मात्र मी सपशेल नापास झाले. मी चुकले. हे घे, हे मंगळसूत्रसुद्धा घे. असं म्हणत मानसी गळ्यातलं मंगळसूत्र काढून त्या चोराच्या हातात द्यायला लागते. आता त्या चोराला प्रश्न पडतो की ही पहिलीच अशी बाई आहे की जी मंगळसूत्रसुद्धा देते. तो चोर म्हणायला लागतो, खोटे आहेत ना हे सगळे दागिने? खोटे आहेत म्हणून देतेस ना मला? कोणती बाई एवढ्या सहजासहजी मंगळसूत्र देईल? पहिलीच बाई बघतोय अशी. त्यावर मानसी म्हणते, नाही, सगळे दागिने खरे आहेत. खरं आहे हे सगळं, खरंच खरे दागिने आहेत तो माझे. पण आता त्याचा काही उपयोगच नाही आहे. त्यावर तो चोर म्हणतो की मला तुझी काहीतरी मौल्यवान वस्तू दे. त्यावर मानसी विचार करायला लागते की आपल्याकडे मौल्यवान काय आहे आपल्याकडे मौल्यवान? मग मानसी लगेच त्या गुंडाला म्हणते, एक काम करा, तुम्ही माझा जीव घ्या. माझा जीव तुम्हाला मौल्यवान वाटत असेल ना तर खरंच तुम्ही माझा जीव घ्या ना, माझा मौल्यवान आहे ना, घ्या जीव. त्यानंतर ती सांगत असते की मी माझ्या आईला शब्द दिला होता की मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट नाही करणार. पण तुम्ही तर माझा जीव घेऊ शकता ना, घ्या ना माझा जीव, मला मरायचं आहे, नाही जगायची इच्छा. असं म्हणत आता मानसी त्या माणसाचा चाकू पकडते आणि त्याला माझा जीव घे असं सांगत असते. आता मात्र त्या माणसाला भीती वाटते की पहिलीच अशी बाई त्याने बघितलेली असते. मग लगेच आता तो माणूस कसाबसा स्वतःचा हात मानसीच्या हातातून सोडवतो आणि लगेचच तिकडनं पळ काढतो. पळत असताना तो म्हणत असतो की वेडी आहे ही बाई एक नंबरची. मग आता तो चोर तिकडनं गेल्यानंतर मानसी पुन्हा एकदा रस्त्याने चालायला लागलेली असते आणि आता ती ते मंगळसूत्र बघते आणि तिच्या बाबांना म्हणत असते की बाबा, अहो सगळं काही तुमच्या इच्छेच्या आणि मर्जीच्या विरुद्ध होत आहे हो. आणि आता मात्र मानसी रडायला लागते. आता मानसी ही पुन्हा चालायला सुरुवात करते. चहूबाजूंनी अंधार, वाटेत एकही वाटसरू नसतो. मानसी बिचारी एकटी स्त्री ही एवढ्या अंधारातून रात्रीची अशी चाललेली असते. पण मित्रांनो, आता मानसीने तिच्या आईचं घरसुद्धा सोडलं आहे. ती आता आईकडेही जाणार नाही. मग ती कुठे जाणार? तुम्हाला काय वाटतं? तर दुसरीकडे आता तेजसला इकडे मानसीचे बाबा म्हणजेच संपतराव सांगत असतात की तुम्ही काही काळजीच करू नका. तुम्हाला आणि मनुताईला एकत्र आणण्यासाठीच तर मी इथे आलो आहे. मी तुम्हा दोघांना एकत्र आणेन, पण यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील. त्यावर तेजस म्हणतो, तयारी आहे माझी, मी काही करायला तयार आहे लकी चांपला घरी आणण्यासाठी. हवं तर मी आत्ता जातो आणि त्यांची माफी मागतो, चालेल ना? त्यावर लगेचच आता इकडे संपतराव सांगत असतात की नाही, आता तुम्ही तिच्या मागे अजिबात जाऊ नका. कारण जिथे तुम्ही तिच्या मागे जाल तितकी ती तुमच्यापासून लांब जाईल. तिला थोडा वेळ द्या, तिला थोडी शांत होऊ द्या, मग तुम्ही तिच्याशी जाऊन बोला. तेजस म्हणत असतो की मी त्यांना करतो. मी एक काम करतो, मी जातो आणि त्यांच्या घराच्या बाहेरच थांबून घेतो. मग तर त्यांना माझ्याशी बोलावं लागेल ना.
त्यावर संपतराव म्हणतात की जर तिने दरवाजा बंद केला आणि बाहेरच आली नाही तर. त्यावर तेजस म्हणतो की मी काहीही करेन, पण मी त्यांना माझ्याशी बोलायला लावेनच. त्यावर लगेचच संपतराव म्हणत असतात की तुम्ही जाऊन तिथे 12 वर्ष आता एक पायावर जरी उभे राहिलात, तपस्याला उभे राहिल्यासारखे, तरीसुद्धा मनुताई काही तुमच्यावर प्रसन्न होणार नाही. अहो माझी लेक आहे ती, मी तिला लहानपणापासून ओळखतो. त्यावर लगेच तेजस म्हणत असतो मग मग मी एक काम करतो, मी असं करतो की मी त्यांना जाऊन वचन देतो की मी पुन्हा कधीच चुकीचं काम करणार नाही, पुन्हा कधीच खोटं बोलणार नाही, खोटं वागणार नाही त्यांच्याशी, त्यांना सगळं सगळं सांगून करेन, खरं बोलेन त्यांच्याशी कायम. त्यावर संपतराव म्हणत असतात की भूतकाळात केलेल्या चुकीची भविष्यावरती शाश्वती कशी देणार आहात तुम्ही, नाही ऐकणार ती तुमचं. त्यावर तेजस म्हणतो मग मी एक काम करतो, मी तुमची शपथ घेऊन सांगतो की मी पुन्हा कधीच अशी चूक करणार नाही. त्यावर संपतराव म्हणत असतात मेलेल्या माणसाची शपथ घ्याल मग तर अजूनच जास्त चिडेल ती तुमच्यावर. त्यावर लगेच आता तेजस म्हणत असतो की संपतराव नेमकं तुमचं काय सुरू आहे, मी जेवढ्या काही आयडिया दिल्या तुम्ही सगळ्या फ्लॉप ठरवल्या. नक्की तुम्हाला माझी मदत करायची आहे ना, की मी तुम्हाला लुबाडायला आलो होतो याचा बदला घेण्यासाठी वगैरे तुम्ही इथे आलाय. त्याबरोबर लगेच आता संपतराव हे तेजसला सांगत असतात की तेजसराव, अहो मी तुम्हाला मदत करायलाच इथे आलो आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. मला सांगा, वीट जेव्हा आपण बनवतो तेव्हा ती गरम असते, पण ती कडक असते का? नाही. आपण तिला कणखर कडक कधी बनवतो, जेव्हा ती थंड होते तेव्हाच ना. मग तसंच गरम विटेला हात लावला की हात भासतो. म्हणूनच सांगतोय तिला थोडं थंड होऊ द्या, शांत होऊ द्या, मग तुम्ही तिच्याशी जाऊन बोला. कळलं तुम्हाला? त्यावर तेजस आता ठीक आहे असं म्हणतो. तर संपतरावांना आता हे सगळं बघून बरं वाटतं. मग संपतराव तेजसला सांगतात की जा आता तुम्हीही जरा आराम करा, निवांत झोपून घ्या. तेजस म्हणत असतो मला असं झालं आहे की कधी एकदाची उद्याची सकाळ होती. त्यावर संपतराव तेजसला सांगतात की तुम्ही जेव्हा आता जाऊन झोपाल तेव्हाच उद्याची सकाळ होईल, जा झोपा. मग तेजस हा आता संपतरावांना विचारायला लागतो पण मला सांगा तुम्ही आता कुठे झोपाल, नाही म्हणजे तुम्हाला झोपायला. त्याबरोबर लगेच संपतराव म्हणत असतात नाही आमचं वरती असतं, आम्ही 24 तास ऑन ड्युटी, चला जा तुम्ही झोपा, मी जाऊन तिथे बसतो. असं म्हणत ज्या ठिकाणी अंगणात पुस्तकं ठेवलेली असतात तिथे जाऊन ताते संपतराव बसतात. आता संपतराव तिथे जाऊन बसल्याबरोबर लगेचच इकडे तेजसने अंग टाकलेलं असतं. तेजस हा पडलेला जरूर असतो पण त्याला काही झोप लागत नसते. तो सतत संपतरावांना म्हणत असतो की जाऊ नका, तुम्ही इथून जाऊ नका. संपतराव त्याला सांगत असतात की मी कुठेही जाणार नाही आहे, तुम्ही झोपून घ्या. त्यानंतर आता तेजस हा संपतरावांना विचारतो की तुमच्या झोपेचं काय. त्यावर संपतराव तेजसला सांगत असतात की जेव्हा मुलांच्या डोळ्यात पाणी असतं त्यावेळेस वडिलांना कशी काय झोप लागणार. आणि मग लगेचच आता संपतराव हे गुपचूप बसलेले असतात. तेजस या कुशीवरनं त्या कुशीवर, त्या कुशीवरनं या कुशीवर करतोय हे तेजसचं सगळं काही संपतरावांना कळतं. मग पटकन संपतराव त्याच्या उशाला येऊन बसतात आणि मग आता उशाला बसून ते तेजसला डोकं त्याचं थापटत असतात. तेजसला वाटतं की आता संपतराव गायब कसं झाले. तेजस वर बघतो तर संपतराव त्याच्या उशाला असतात. संपतराव त्याला सांगत असतात की झोपा तुम्ही शांत, मी आहे इथे रात्रभर. त्यानंतर आता लगेचच संपतराव हे तेजसला म्हणतात की तुम्हाला झोप नाही येते ना, मी एक काम करतो, मी तुमच्यासाठी छानशी अंगाई गातो. आणि मग योग गाई अशी एक अंगाई संपतराव गायला लागतात. तेजस म्हणत असतो संपतराव नको ना प्लीज. त्यावर संपतराव म्हणतात का हो काय झालं. त्यावर तेजस म्हणतो काय ना, अंगाई ह्या अशा आवाजात ऐकायची सवय नाही आहे, खरंच भीती वाटते. त्यावर लगेच संपतराव सांगतात की या आवाजात मी 2 मुलींना झोपवले. त्यानंतर आता मानसी ही गीता वहिनीच्या घरी आलेली असते. आता गीता वहिनीकडे मानसी आलेली असते, खूप रात्र झालेली असते. गीता वहिनी पटकन मानसीला घरात घेते, दरवाजा बंद करते, शांत बसायला लावते, पाणी वगैरे देते, रिलॅक्स करते. तर आता गीता वहिनी ही मानसीला म्हणत असते मानसी शांत हो, पहिली शांत हो आणि मला सांग तू तुझ्या आईकडे जाणार होतीस ना. मग त्यावर मानसी ही गीता वहिनीला सांगत असते की नाही गीता वहिनी, मी आईकडे सुद्धा नाही राहणार. कळत नकळत का होईना पण त्या माणसाला म्हणजेच त्या तेजस प्रभूला माझी आईसुद्धा सामील होती, म्हणूनच माझे बाबा गेले. म्हणून मी इकडे तुमच्याकडे परवानगी मागायला आली आहे, मी इथे राहिलं तर चालेल का. त्यावर लगेच आता गीता वहिनी म्हणायला लागते की मानसी अगं ते तुझ्या हक्काचं स्वतःचं घर आहे, त्या घरात तुझी सगळी माणसं सगळी नाती आहेत. अगं लग्न झालं आता तुझं आणि तेजस भाऊजींचं. मग त्यावर मानसी म्हणत असते की तेच तर,
तेच तर, लग्न झालं आहे आता आमचं. पण ज्या घरात मी बायको म्हणून जाणार होते, जिथं नाती मला हक्काने मिळणार होती, आता तेच नातं मला नको आहे. मग काय उपयोग? तुम्ही सांगा, मी इथे राहू की नको? जर नको म्हणत असाल तर मी इथे सुद्धा राहणार नाही. मी जाईन कुठेतरी. त्यावर लगेच गीता वहिनी मानसीचा हात पकडते आणि तिला म्हणत असते, असं बरं जाऊ देईन मी तुला? मला घरात आणण्यासाठी तू प्रयत्न करत होतीस आणि तुलाच मी घराबाहेर जाऊ देईन? गपचूप इथेच राहायचं. आता मानसीला गीता बहिणीने असं सांगितल्यावर खूप बरं वाटतं. तर दुसरीकडे आता गायत्री ही मानसीने जी विठ्ठलाची मूर्ती आणलेली असते ती आणून बाहेर हॉलमध्ये ठेवत म्हणते की ही मूर्ती नेऊन आता कोणीतरी मानसीकडे पोच करा. कारण काय आहे ना, आता हिचा इथे काहीच उपयोग नाही आहे. कळलं? मानसीने आणली होती, आता तीच ह्या घरात येणार नाही. मग ह्या देवाचा तरी काय उपयोग? आता हे सगळं ऐकून घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्काच बसतो की आता हे असं कसं काय बोलू शकते. तर दुसरीकडे आता मामी ह्या लगेचच मानसीला विचारत असतात, काय गं मानसी, प्रभूंकडे सगळं काही ठीक आहे ना? मग गृहप्रवेश कसा झाला तुझा? आता गृहप्रवेश कसा झाला हे विचारल्यावर मानसी सगळ्यांकडे पाहायलाच लागते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आठवणीने करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.